सहकारी मोहसिन शेख यांनी विनोद पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय, तो आपण पाहूया. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी काल आझाद मैदानात आपलं उपोषण सोडलं आणि हैदराबाद गॅजेट लागू करणार याचा GR हातात आला आहे, त्यामुळे आपण उपोषण मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्यासोबत मराठा आरक्षण याचिकेकर्ते विनोद पाटील आहे. कसं बघता या सगळ्या GR कडे आणि या आदेशाकडे? हे बघा, हा GR नाहीये. माझा प्रश्न आहे राज्य सरकारमधील उपसमितीला, यापूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे तर त्याला काय प्रोसिजर होती? वंशवाळी होती, पुरावा होता, अर्ज करावा लागायचा, नातेसंबंध असेल तर त्या नातेवाईकाचा उल्लेख करावा लागायचा, आणि ज्याच्याकडे पुरावा नव्हता अशांना घरात चौकशी अहवाल लागायचा. या व्यतिरिक्त नवीन कालच्या कागदामध्ये काय, याचं उत्तर मला उपसमितीकडून पाहिजे. म्हणजे कालचा जो GR काढलाय ते कुठेतरी मराठा समाजाची पुन्हा फसवणूक झाली असं तुम्हाला म्हणायचं? फसवणूक झाली का दिशाहील झाली याच्यावर चर्चा करण्यापेक्षा हा कागद शासन निर्णय नाही, हे मला माझ्या समाजातील बांधवांना भगिनींना समजून सांगणं गरजेचं आहे. मला हा निर्णय झाल्यापासून तरुणांचे फोन येत आहे, अनेकांनी भरतीत भाग घेतलाय, अनेकांची मेन्स परीक्षा झाली, त्यांना असं वाटतंय हे झाल्यामुळे जुनं आरक्षण रद्द होईल का, आता आम्ही ओपनमध्ये जाऊ का, वगैरे वगैरे प्रश्न समोर आले. तेव्हा मी हे स्पष्टपणे येऊन सांगितलं की कुठल्याही प्रकारे मराठा समाज हा सरसकट कुणबीमध्ये आलेला नाही. जी सुख सुविधा आज आपल्याला होती तीच सुविधा कायम आहे, नवीन आपल्याला काही मिळालेलं नाही. बरं, हैदराबाद गॅजेट जे आहे तर ते यापूर्वी शिंदे समितीने जेव्हा कुणबी नोंदी शोधल्या त्यावेळेस त्यांनी या सगळ्या हैदराबाद गॅजेट पण शोधलं, त्यातल्या 15,000 ते 20,000 नोंदी ऑलरेडी कुणबी घेण्यात आलेल्या आहेत शिंदे समितीने. मग परत हा हैदराबाद गॅजेट लावल्यानंतर पुन्हा नवीन नोंदी सापडतील का, नवीन काही हाती लागणार का? मी परत सांगतो की मी माझ्या गावाचं उदाहरण देतो, वंजरवाडी दौलताबाद. माझ्या गावामध्ये 2007ला मी पहिलं सर्टिफिकेट बघितलेलं 18 वर्षाच्या पूर्वी. याचा अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळत होते. याच्यातनं ज्यांच्याकडे सर्टिफिकेट काढण्यासाठी कागद आहेत त्यांना मिळत राहील. राहिला शिंदे समितीचा विषय, तर शासनाने असं सांगितलं की शिंदे समिती काम करत आहे आणि शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक विचार करू. त्यावेळेस सरकार काय निर्णय घेते ते बघायला पाहिजे, परंतु आज हा निर्णय झालेला नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. मी वेगळं काय सांगितलं? शेवटचा प्रश्न, हा सगळा शासन निर्णय पाहिल्यानंतर मराठा समाजाला फायदा होणार की नुकसान, किंवा काहीच होणार नाही? काहीच होणार नाही, काय होऊ शकत नाही. जसे तशी परिस्थिती राहील. कसं होईल? होईल कसं होण्यासाठी डायरेक्शन्स लागतात, सूचना काही याच्यामध्ये नाही. असंही बोललं जातं की एखाद्या समाजाला दुसऱ्या समाजात नेण्यासाठी किंवा ओबीसी मध्ये जाण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे परवानगी असेल किंवा या सगळ्या बाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला पाहिजे, या सगळ्या बोलल्या जातात, कायदेशीर आहेत, तांत्रिक गोष्टी आहे, या कुठेतरी या पाळल्या गेल्या नाही? नाही 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 नाही, इकडून तिकडे नेलेलंच नाहीये. मी तुम्हाला काय सांगतो, इकडून तिकडे नेलेलं नाही. चुकीच्या पद्धतीने काय ओबीसी नेते सांगताय, त्याने तो कागद नीट वाचावा. कोणीच कुठे गेलेलं नाहीये. ते का असं करताय मला याची कल्पना नाही. ठीक, हे होते विनोद पाटील आणि कालच्या सगळ्या GR वर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही किंवा काही हाती लागणार देखील नाही असं त्यांचं म्हणणं आहे.